पुन्हा एकदा पीडितेच्या घरच्यांशी संवाद साधून हे आंदोलन शांत करण्याचा प्रयत्न केला जातो। 4 तासांपासून नवले पुलावरती हे आंदोलन सुरू आहे, त्याच्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक पूर्णतः थांबलेली आहे। काही किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। शेवटी या सगळ्याच्यात मध्यस्थी करण्याकरता स्वतः पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार आपल्या सगळ्या महत्त्वाच्या अधिकाऱ्यांसह तिथे पोहोचलेले आहेत, त्यांच्याशी संवाद साधलेला आहे। कायद्याच्या पातळीवर आता या प्रकरणात घटना घडल्यापासून सगळी महत्त्वाची पावलं उचलण्यात आलेली आहेत। विक्रमी वेळेत चार्जशीट जी ती पूर्ण केली जाईल आणि दाखल केले जाईल असे देखील आश्वासन पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पीडितेच्या घरच्यांना देऊ केलेले आहे। अशा वेळी आता अपेक्षित असं आहे की आंदोलकांच्या वतीने व त्यांचा घरचा कोणी व्यक्ती या सगळ्या आंदोलनाचं प्रतिनिधित्व करत असेल तर त्यांनी आंदोलकांना समजून सांगणं किंवा शांत करणं अपेक्षित आहे। पण एकूण दृश्य जी आपल्याला समोर दिसतात त्यामधल्या हालचालीवरनं तरी एक लक्षात येतं आहे की आंदोलक काही केलं ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत। त्यांची प्रमुख मागणी आहे की या नराधमाला आमच्या ताब्यात द्यावं किंवा त्याला त्वरित फाशीची शिक्षा देण्यात यावी। पण कायद्याच्या पातळीवर ते सहज लगेच शक्य नसल्या कारणानं या आंदोलकांना पहिले शांत करणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने सगळी पावलं जी ती उचलली जात आहेत। अजूनही पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार या सगळ्या आंदोलकांच्या समोर तिथं ठाण मांडून बसलेले आहेत, त्यांच्याशी संवाद साधतात, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न सुरू आहे। आणि शिवाय जी मंडळी या आंदोलकांना समजू शकतात ती सगळी मंडळी या दृश्यांमध्ये आपल्याला बघायला मिळतात। ती सगळी लोक येऊन या आंदोलकांशी संवाद साधतात। पीडितेच्या घरच्यांशी स्वतः मुख्यमंत्र्यांनी फोनवरनं संवाद साधला आणि आपल्या चिमुकलीला न्याय देण्याच्या बाबत जे काही करता येईल ते त्वरित करण्यात येईल, त्याबद्दलची पावलं उचलण्यात आलेली आहेत। नराधमाला शिक्षा केली जाईल याबद्दलचं आश्वासन त्यांच्या वतीने आंदोलकांना देण्यात आलेलं आहे। आता हे बघायचं की आंदोलक नेमकी पुढे काय भूमिका घेतात। पण अजूनही तरी एकूण असं दिसून येतं या दृश्यांमधनं की आंदोलक आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत। चला या पुढच्या सगळ्या घडामोडी आमची सहकारी मृगाकडनं। नक्कीच आपण पाहतोय ही नवले पुलावरची दृश्य आहेत। इथं आंदोलक मोठ्या संख्येनं जमलेले आहेत। या लहान मुलीला न्याय मिळावा आणि या मागणीसाठी तिच्या सन्मानार्थ हे नागरिक आणि स्थानिक जागरूक नागरिक मोठ्या संख्येनं जमलेले आहेत। रात्रीची वेळ आहे आणि दोनही बाजूंची वाहतूक इथं थांबलेली आहे। त्यांनी महामार्ग अडवलेला आहे आणि केवळ न्याय द्या या न्यायाच्या मागणीसाठी त्यांनी हा महामार्ग अडवल्याचं पाहायला मिळत आहे। नवले पुलावरची ही दृश्य आहेत। पुलावरची वाहतूक त्यांनी अडवलेली आहे। पुलावरून दोन्ही बाजू जाणारी वाहनं या ठिकाणी खोळंबलेली आहेत आणि या छोट्या मुलीला न्याय देण्याची मागणी हे आंदोलक करतायत। आमच्या ताब्यात फक्त आरोपीला द्या, त्याचं आम्ही जे काय करायचं ते पाहून घेऊ, अशा प्रकारची भूमिका हे आंदोलकांची दिसून येते। एकंदरच न्याय व्यवस्थेवर असलेली तिच्याबद्दलची निरस्ता या त्यांच्या मागणीतनं दिसून येते। सगळे आंदोलक मोठ्या संख्येनं इथे जमलेत आणि संध्याकाळची वेळ उलटून जाऊन सुद्धा अगदी रस्त्यावर बसून आपला आकांत मांडतायत आणि न्यायाची मागणी करतायत। न्यायाची मागणी करताना हे सगळे आंदोलक या लहान मुलीसाठी या चिमुरडीसाठी आक्रंदन करताना पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त जमलेला आहे आणि पोलीस सुद्धा इकडचं वातावरण निवळण्याचा आटोकाट प्रयत्न करतायत। मात्र त्यांच्या हातामध्ये खरं तर हा आरोपी देणं शक्य नाहीये, व्यवहार्य नाही आहे। मात्र आरोपीला आमच्या हातात द्या किंवा त्यांना तातडीनं फाशी द्या, अशा प्रकारची ही मागणी या आंदोलकांनी केलेली आहे। आंदोलकांची आपण मागणी पाहतोय, त्यांचा आक्रमक पवित्रा पाहतोय, त्यामागचा त्यांचा हेतू आपल्याला माहिती आहे। या चिमुकलीला न्याय मिळावा आणि अशा प्रकारच्या आरोपींना पुन्हा अशा प्रकारे कुठलाही गुन्हा करण्याची हिम्मत त्यांची होऊ नये, अशा प्रकारची एकंदर भूमिका या आंदोलकांची दिसून येते। आणि याच कारणास्तव नवले पुलावर, पुण्यामध्ये नवले पुलावर या चिमुरडीचे नातेवाईक, तिचे समर्थक आणि तिच्याशी संबंध नसलेले सुद्धा मात्र एक आपली भगिनी आणि आपल्या राज्यातली, आपल्या देशातली मुलगी, एक पीडिता, तिच्यासाठी हा उढा मोठ्या प्रमाणावर इथं जमलेला आहे। आपल्यासोबत वैभव सोनवणे जोडले गेलेत। वैभव, आपण पाहतोय इथे आत्ताही यावेळी सुद्धा मोठ्या प्रमाणावर आंदोलक जमलेले आहेत, काय मागणी सध्या ते करतायत? या सगळ्या संतापलेल्या नागरिकांनी जवळपास गेले 4 तास झालं महामार्ग जो आहे तो दोन्ही बाजूंनी अडवून धरलेला आहे। अनेक लोक जे आहेत
ती वाहनांमध्ये सुद्धा अडकून पडलेली आहे. या सगळ्याची संतापाची पूर्ण जाणीव ठेवून पोलीस आयुक्तांनी जे नातेवाईक आहेत पीडितेचे त्यांच्याशी बराच वेळ चर्चा केली आणि लोक कशा पद्धतीनं अडकलेले आहेत ज्यांचा याच्याशी काही संबंध नाही त्यांना कसा त्रास होतो याबाबतची माहिती त्यांना दिली. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये राज्य सरकारकडून विशेष तपास पथक आणि फास्ट ट्रॅक कोर्ट या दोन गोष्टी ज्या आहेत त्या केल्या जातील असे लेखी पत्र ते जिल्हाधिकाऱ्यांच्या सहीनं या संबंधित नातेवाईकांना देण्यात आले. त्यानंतर हे नातेवाईक पुन्हा जे आंदोलनाला बसलेले नागरिक आहेत त्यांच्यामध्ये जाऊन त्यांच्याशी चर्चा करतायत. नागरिकांकडून विरोध केला जातोय आंदोलन कॉल ऑफ करण्यासाठी. मात्र संबंधित नातेवाईक जे आहेत पीडितेचे ते त्यांना या सगळ्या परिस्थितीची पूर्ण कल्पना आहे. याचं कारण ज्या ज्या मागण्या केल्या गेलेल्या आहेत त्या सगळ्या मागण्या या अवास्तव आणि अशक्य आहेत, बेकायदेशीर आहेत. त्याच्यामुळे त्या पूर्ण करता येणार नाहीयेत कुठल्याही परिस्थितीमध्ये. या पीडितेच्या नातेवाईकांना देण्यात आलेली होती आणि त्यानंतर ते पुन्हा इथे उपस्थित असलेल्या आंदोलनकर्त्यांशी चर्चा करायला गेलेले. जे पार्थिव आहे मुलीचं त्यालाही जवळपास 24 तासापेक्षा जास्त वेळ उलटून गेलेला आहे. त्याच्यामुळे ते असं ठेवणं योग्य नाही याची कल्पना त्यांना देण्यात आलेली आहे. आईस बॉक्स असलेली अँब्युलन्स जे शव एका ती मागवण्यात आलेली होती. मात्र लोक जे आहेत ते मोठ्या प्रमाणावरती साधारण दोन्ही बाजूला 30 ते 40 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा ज्या आहेत त्या लागलेल्या आहेत आणि 6 वाजल्यापासून साधारण गेले 4 तास ही परिस्थिती जी आहे ती कायम आहे. त्याच्यामुळे या सगळ्याची कल्पना देण्यात आल्यानंतर आता जे मुलीचे वडील आहेत पीडितेचे वडील जे आहेत त्यांची या संदर्भामध्ये चर्चा जी आहे ती सुरू आहे. वैभव, आपण पाहतोय की वाहनांच्या रांगा फार दूर दूरपर्यंत लागलेल्या आहेत. वाहन चालकांचं काय म्हणणं आहे, त्यांच्याशी तुम्ही बातचीत केली आहे का? सगळे वैतागलेले 3-4 तास झालं सगळेजण ट्रॅफिकमध्ये आहेत किंवा वाहतूक बंद करण्यात आली तिथे आहेत. त्याच्यामुळे या सगळ्या प्रक्रियेत तीच गोष्ट जी आहे ती या कुटुंबियांना समजून सांगायचा प्रयत्न पोलिसांकडून केला जातोय. इतका वेळ जे बाकीचे लोक आहेत ज्यांची काही चूक नाहीये त्यांना बराच काळ या वाहतूक कोंडीमध्ये अडकून पडावं लागलंय आणि त्यासाठीच ही सगळी लेखी पत्र जे ते देण्यात आलंय आणि त्याच्या पथक आणि फास्ट ट्रॅक कोर्ट लेखी या सगळ्याची नोंद असलेलं लेखी पत्र जे ते जिल्हाधिकाऱ्यांच्या सहीनं आता कुटुंबियांना आणि नागरिकांना दिलंय. त्यामुळे ज्या चर्चा सुरू आहेत त्यानुसार आणखी थोडा वेळ जाईल. मात्र कुटुंबीय हे पार्थिव घेऊन जायला इथून तयार होतील असं एकूण सध्या तुर्तास चित्र दिसतंय. वैभव, आपण पाहतोय की या आंदोलकांचं म्हणणं अगदी व्यवहार्य आहे. मात्र तरी सुद्धा इथं पोलीस काही पर्यायी व्यवस्था वाहतुकीसाठी करतायत का? त्यांचे त्याप्रमाणे काही प्रयत्न सुरू आहेत का? हा महामार्ग आहे आणि या महामार्गाला दुसरी कुठलीही पर्यायी व्यवस्था नाहीये. जवळपास 30 किलोमीटर दूर वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत. पर्यायी मार्ग नसल्यामुळेच या रांगा ज्या आहेत त्या लागलेल्या आहेत. हा अत्यंत महत्वाचा राष्ट्रीय महामार्ग आहे मुंबई बंगळुरू. आणि मोठ्या प्रमाणावरती वाहनांची ये जा जी आहे ती या रस्त्यावरून असते. याला पर्यायी रस्ता नसल्यामुळे आणि शहरातला आसपासचा सगळा परिसर जो आहे साधारण 3 ते 4 किलोमीटरचा तिथली सगळीकडे वाहतुकीची कोंडी जी आहे ती झाल्यामुळे वाहनं दुसऱ्या कुठल्याही पर्यायी मार्गाने नेता येणं तुर्तास शक्य नाहीये. आणि पोलीस सध्या आंदोलकांना बाजूला करण्याच्या एकूण परिस्थितीवरती काम करताना दिसतात. नक्कीच वैभव, तुम्हाला मी काही काळ थांबवते. आपल्यासोबत ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे जोडले गेलेत. आनंदजी, आपण पाहतोय पुण्यामध्ये मोठ्या संख्येनं हा जनसमुदाय लोटलेला आहे. वाहतूक कोंडी सुद्धा बऱ्यापैकी झालेली आहे. आंदोलकांचं म्हणणं आहे की या आरोपीला आत्ताच्या आत्ता आमच्या ताब्यात द्या किंवा आत्ताच्या आत्ता फाशी द्या. तुमचं या सगळ्याबद्दलचं काय म्हणणं आहे? मॅडम, खरं तर आम्हाला अत्यंत वाईट वाटते. पुणेकरची माफी मागतो आम्ही की दोन्हीकडे नवले पुलापासून 30-30 किलोमीटरवर हजारो गाड्या उभ्या आहेत. पण जनतेचा उद्रेकही आपण समजून घेतला पाहिजे. काल दुपारी 3 वाजता एक हत्या घडली, 8 वाजता तो मृतदेह सापडला, गुन्हेगार सापडला. नंतर आज सकाळी 2 वाजेपर्यंत दुपारी पोस्टमॉर्टम झालं नव्हतं. तिथपासून हा ओरडाओरडी सुरू आहे. पहिलं. दुसरं, आजपर्यंत एकाही बलात्काराला फाशी झालेली नाहीये. वस्तुस्थिती इथं लोक आमच्या नजरेत आणून देत आहेत. माननीय सीपी साहेब होते, माननीय मुख्यमंत्र्यांचे फोन झाले 2 वेळा. हा उद्रेक आहे. म्हणजे मला असं वाटतं उद्रेकानंतर तरी प्रशासन सावध होईल. आता हा जो मारेकरी याला आजचा त्याला 10 वर्ष आधी जामीन झाला अशाच केसमध्ये. जामीन नाही, तो म्हणजे सोडलाय त्याला केस मागे घेतली म्हणून.
म्हणजे कुठपर्यंत पोलीस प्रशासन असेल, सरकार असेल, अधिकारी असतील, सगळे निष्काळजी आहेत. हं. त्यामुळे हा राग जास्त आहे. हा कधी निवळेल, कसा निवळेल आम्हालाही माहित नाहीये. हं. परंतु जनतेचा उद्रेक लोकांनी समजून घ्यायला पाहिजे. आणि मला असं वाटतं महाराष्ट्रात पहिल्यांदा एवढं मोठं काहीतरी आंदोलन घडलंय. यातून नंतर तरी सरकार काहीतरी सावध राहील अशी आम्ही अपेक्षा ठेवतो. नक्कीच आनंदजी, तुम्ही त्या चर्चेमध्ये सुद्धा सामील होतात असं कळतं. तेव्हा पोलीस आयुक्तांनी त्याच्या घरच्यांसोबत नेमकी चर्चा काय केली, त्या चर्चेमध्ये काय बोलणं झालं? मी होतो, माननीय धीरजी गाठे होते, भीमराव तापकीर होते, माननीय सीपी साहेब होते, डीसीपी लेवलचे अनेक अधिकारी होते. सीपी साहेबांनी त्यांना आश्वस्त केलं. नंतर उज्ज्वल निकम साहेबांचा फोन झाला आमचा की मी ही केस हँडल करतो, सरकारकडनं मी मागून घेतो केस, पोरीवर पुन्हा न्याय मिळेल. पण तरी लोकांचं समाधान होत नाही की आजपर्यंत असं कधी झालेलं नाहीये. एन्काउंटरच करावे लागतायत. तर उद्रेक आमच्या मागण्या कदाचित काही चुकीच्या असतील, जे काही लोक मागणी करतात की माननीय मुख्यमंत्र्यांनी लिहून द्यावं वगैरे. आम्हाला माहितीये कायद्यात नाही बसत, नियमात बसत नाही. पण हे सरासरी चाललंय. महाराष्ट्राचं बिहार झालंय का काय असं वाटतंय आम्हाला. हे कुठेतरी थांबलं गेलं पाहिजे, ही सुद्धा आमची भावना आहे. अगदी उद्रेक आहे निश्चित आहे. प्रशासन कशी दखल घेईल आम्हाला माहित नाही, पण निदान याच्या पुढे तरी घडणार नाही एवढी सरकार काळजी घेईल. काल दुपारी 2 मॅडम त्या मुलीचा मृतदेह जर आपण बघितला ना, आपण घरी जेवण जाणार नाही आपल्याला 4-4 दिवस. मला सांगता येत नाही मीडियावर असे हाल केले त्याचे, त्या मुलीचे हाल. दुसरा शब्द वापरणं मला योग्य वाटत नाहीये. अगदीच. आणि त्यानंतर जर एवढी संवेदनशीलता नसेल ससूनमध्ये, पोस्टमॉर्टमला 10 तास लागत असतील तर उद्रेक होणार ना. नक्की तुम्हाला समजू शकते मी. नक्कीच धन्यवाद. तुम्ही तुमच्या भावना आणि तुम्ही तुमचा रोष अगदी व्यवस्थित शब्दात व्यक्त केला त्याबद्दल. काही वेळापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशीही आमची फोनवरून बातचीत झाली होती. ते नेमकं काय म्हणाले होते पुन्हा ऐकूया. आहे की या चिमुरडीला अत्याचार करून ठार केलेला आहे. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांचा आणि ग्रामस्थांचा उद्रेक आणि संताप स्वाभाविक आहे. कारण अशा प्रकारची घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. त्यामुळे जो नराधम आहे त्याला जिवंत राहण्याचा नैतिक अधिकार नाही. त्याला मी एसपी बरोबर रात्री बोललो, आजही बोललो, मगाशी देखील बोललो आणि एसपी स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घालून याला ही केस फास्ट ट्रॅक वर टाकून त्याला फासावर लटकवणं हे आपलं एक टार्गेट ठेवलं पाहिजे. आणि त्या दृष्टीने पोलीस काम करतायत, पोलीस पुरावे गोळा करतायत. नागरिकांनी देखील आता झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. ती सहन न करण्यापलीकडची आहे. एवढं मोठं संकट, दुःखाचा डोंगर त्या परिवारावर कोसळलेला आहे की त्यांना म्हणजे सहन करा आणि असं सांगणं देखील जीवावर येत आहे. परंतु आता आपल्याला एकच आहे की जो आरोपी आहे त्याला फासावर लटकवायचा असेल, त्याला पूर्णपणे त्याचे सगळे पुरावे आपल्याला गोळा करावे लागतील आणि पूर्ण फास्ट ट्रॅकवर घेऊन त्याला फासावर लटकवून त्याला फाशीची शिक्षा कशी होईल, इतर आरोपींना जरब कशी बसेल, या दृष्टीने आपण सगळ्यांनी सहकार्य करायला पाहिजे, अशा प्रकारची माझी भावना आहे. तो सरकार पूर्णपणे त्या पालकांच्या, त्या परिवाराच्या पाठीशी आहे. मुख्यमंत्री महोदयांनी देखील त्यांच्याशी चर्चा केली. त्याच्या उपमुख्यमंत्री ताई देखील गेल्या होत्या. पण ही घटनाच अशी आहे की उद्रेक आणि जो काही संताप आहे, चीड आहे, ही प्रत्येकाला येणारच. पण आता आपल्याला एकच आहे की तो जो आरोपी आहे तो आरोपी फासावर लटकला पाहिजे. यासाठी सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित आहे. आपण पाहिलं उपमुख्यमंत्र्यांनी सुद्धा आपल्या मनातल्या भावना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत. मात्र आता पुढच्या काळामध्ये हे आंदोलक नेमकी काय भूमिका घेत आहेत हे पाहणं महत्त्वाचं आहे. खरं तर आंदोलकांच्या मागणी अनुसार आरोपीला त्यांच्या ताब्यामध्ये देणं सोपं नाही आहे आणि नक्कीच कायद्याला धरूनही नाही आहे. तेव्हा आंदोलक पुढे भूमिका घेत आहेत, काय घेत आहेत नेमके हे पाहणं महत्त्वाचं आहे. आत्ता पुण्यातल्या नवले पुलावर महामार्गावर हे आंदोलक मोठ्या संख्येनं जमलेले आहेत. दोन्हीकडची वाहतूक कोंडी झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणावर वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत. या कोंडीमध्ये अनेकांची गैरसोय होते आहे. मात्र आंदोलकांचा प्रश्नही बरोबर आहे. लवकरात लवकर न्याय मिळावा या एकाच मागणीसाठी हे आंदोलक मोठ्या संख्येनं
न्याय मिळावा आणि योग्य तो न्याय मिळावा अशी मागणी या आंदोलकांनी घेतलेली आहे आणि त्याचसाठी इथं रुग्णवाहिकेमध्ये पीडितेचा मृतदेह सुद्धा त्याने ठेवलेला आहे आणि त्या मृतदेहासहित त्याने इथं आंदोलन मांडलेलं आहे, आंदोलन छेडलेलं आहे। नवले पुलावर या ठिकाणी मोठ्या संख्येनं हे आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। सरकारकडे एकच मागणी त्यांची आहे। या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या पीडितेच्या कुटुंबियांशी चर्चा केली आणि त्यानंतर सुद्धा आंदोलकांनी आंदोलन मागे घ्यायला तीव्र शब्दात नकार दिलेला आहे। ही अशीच भूमिका घेतल्याचं पाहायला मिळते। आपल्यासोबत पुन्हा वैभव सोनवणे जोडले गेलेले आहेत। वैभव, आपण पाहतोय आंदोलकांचा सूर काहीसा अजूनही न जुमानणारा दिसतोय। त्यांची नेमकी मागणी आत्ताच्या घडीची काय आहे? मागण्या त्याच आहेत, आरोपीला आमच्या ताब्यामध्ये द्या, त्याच्यासोबत तात्काळ फाशी द्या किंवा आम्हाला आमच्या ताब्यामध्ये द्या, आम्ही त्याला दगडाने ठेचून मारू, अशा आवाजावी मागण्या ज्या आहेत त्या केल्या जातात, ज्या कायदेशीर करणं आहे। मुख्यमंत्र्यांनी थेट आम्ही त्यांना लगेच टेसिबल करून द्यावं, अशा अनेक वेगवेगळ्या मागण्या ज्या आहेत त्या हे आंदोलक करत होते। आता साधारण 4 तास जवळपास उलटून गेलेत। दोन्ही बाजूंना 30 ते 40 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। या सगळ्या परिस्थितीमध्ये आता लोकांचा संताप जो आहे तो समजला जाऊ शकतो, मात्र त्याच्याबरोबर आंदोलकांच्या सोबतीनं दुसरीकडे जे लोक गाड्यांमध्ये अडकलेले आहेत त्यांच्याही तक्रारी आता सुरू झाल्यात। अनेक राष्ट्रीय महामार्ग असल्यानं या रस्त्याला दुसरा पर्यायी मार्ग नाहीये, त्याच्यामुळे अनेक जण या वाहतूक कोंडीमध्ये अडकलेले आहेत। या सगळ्याचा दबाव जो आहे तो पोलिसांवर मोठ्या प्रमाणावर आहे। पोलीस सातत्यानं चर्चा करतात नातेवाईकांशी आणि शांततेनं हे सगळं आंदोलन जे आहे ते संपवायचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे। पोलीस आयुक्तांनी या पीडितेच्या कुटुंबियांना, नातेवाईकांना 2 ते 3 वेळा हात जोडून विनवणी केलेली आहे। लेखी पत्र जे आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या सहीचं ते सुद्धा देण्यात आलेलं आहे। या प्रकरणामध्ये SITची स्थापना केली जाईल किंवा फास्ट ट्रॅक कोर्ट, ज्या ज्या रेमेडीज घेणं शक्य आहे या सगळ्या केल्या जातील आणि त्याच्या बरोबरीनं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उज्ज्वल निकम यांच्याशी सुद्धा पोलीस आयुक्तांनी त्यांच्या फोनवर बोलणं करून दिलं आणि त्यांनी स्वतः ही केस जी आहे ती मागवून घेतो आणि मी स्वतः कोर्टामध्ये चालवतो असं आश्वासन दिलंय। त्यानंतर या मुलीचे नातेवाईक जे आहेत ते काही अंशी तयार झालेले होते, मात्र आंदोलक जे आहेत त्यांच्याशी बोलायला गेल्यावरती आंदोलकांनी हुरियो उडवली आहे आणि काही झालं तरी पार्थिव इथून हलू देणार नाही अशी भूमिका घेतली आहे। पोलिसांनी पुन्हा चर्चेची दुसरी फेरी जी आहे ती आता सुरू केली आहे। आणखी काही नातेवाईक जे आहेत त्यांना बोलवण्यात आलं। इथले स्थानिक आमदार, नगरसेवक हे सगळे जण येऊन आंदोलनकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतात। भीमराव तापकीर जे भाजपचे आमदार आहेत ते सुद्धा इथं आलेत, मात्र स्पष्टपणे अजूनही काही भूमिका जी आहे कुटुंबियांकडून जरी भूमिका घेतली गेली तरी आंदोलनकर्त्यांनी प्रचंड दबाव जो आहे तो या कुटुंबियांवरती निर्माण केलाय। त्याच्यामुळे पार्थिव जे ते हलवणं त्यांनाही शक्य होत नाहीये। ठीक आहे वैभव, तुमच्याकडनं आम्ही अशाच अपडेट्स घेत राहू। खरं तर भोरमध्ये ही जी घटना घडली हे अमानवी कृत्य झालं, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला। पुन्हा एकदा निष्पाप चिमुरडीचा विश्वास आणि तिचं आयुष्य एका क्रौर्यानं चिरडलं गेलं। आता या घटनेविरुद्ध संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची तीव्र लाट उसळली आहे आणि या घटनेमध्ये नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी होते। या नराधमाला 7 मे